आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत. सर, एकंदरीत अलिबागमध्ये बैठक संपन्न झालेली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महेंद्र दळवी म्हणालेत की आम्ही आमच्या घरातला एक आमचा माणूस देऊ जर आपण विकास गोगावलेला उमेदवारी दिली नाही तर. काय सांगाल याबाबत? आमची ह्याच्यावरती काही चर्चा मीटिंगमध्ये झालेली नाही आहे. आमचं BLAचं प्रशिक्षण होतं आणि त्या प्रशिक्षणामधून आम्ही आता इकडं आलेलो आहोत. आता ते कोणाला देणार काय देणार त्याची काय अजून चर्चा नाही. ते आमच्या नेते आहेत शिंदेसाहेब, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काय बोलत आहेत ते सांगू. साहेब जसा आदेश देतील तसं आम्ही पुढे जाऊ. पहिलं तर मागणं हे काय चुकीचं आहे कोणाकडं अशातला भाग नाही आहे. मागायला काय हरकत नाही. आता विकास आमचा मागतो आहे, त्यांच्या घरातलं जर कोणी मागितलं, परंतु शेवटी आमचं फायनल अथॉरिटी शिंदेसाहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल. उदय सामंत हे जास्त तटकऱ्यांची बाजू घेतात अशी देखील चर्चा झालेली आहे. नाही, आमच्याबरोबर कोणाची अशी काही चर्चा झालेली नाही किंवा काय नाही. परंतु आमच्याबरोबर काय उदय सामंतचं गेल्या 8-10 दिवसामध्ये काय कॉन्टॅक्ट नाही आहे. त्याच्यामुळे आम्हालाही काही कळेना नेमकं काय किंवा काय नाही. परंतु आमचे जे काही नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब ते जे ठरवतील ते आम्ही ठरवू. फॉर्म्युला जो आहे तो शिंदे साहेबांना मान्य नाही असं देखील समजतंय. त्या चर्चेत आम्ही काय नाही आहे. आमच्या नेत्यांवरती एकदा आम्ही विश्वास टाकला म्हणजे विषय संपला. साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. बार्गेनिंग पॉवर तटकरे आपल्याकडे ठेवतात असं देखील महेंद्र दळवी यांनी म्हणाले आहेत. आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीची विधान परिषदेची जागा आमच्याकडे द्या, पालकमंत्रीपद नंतर मग शिवसेनेला देऊ अशी चर्चा आहे. त्याच्याबद्दलही आम्ही काय नाही सांगितलं. साहेबांनी गेले 1.5 वर्ष जे काय पालकमंत्रीपद थांबवून ठेवलेलं आपल्यासाठी ते आहे अजून तुम्हाला माहिती आहे. परंतु जो काय वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर आमचे शिंदेसाहेब आहेत, तो निर्णय करतील तो आम्हाला. नंतर सर, आपण सूत्रांची माहिती आहे की मंत्रिमंडळाचा देखील फेरबदल होतोय. मग किती वर्ष पालकमंत्री आपल्याकडे राहणार आहे जर मिळालं तर? तसं काय सांगू शकत नाही. ज्या माणसाने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं आहे त्यामध्ये एवढी काय मोठी बाब आहे. जे आम्ही सांगितलं ना, आमच्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे. जे आमचे नेते जे काय ठरवतील ते, त्या उद्या जरी सांगितलं आम्हाला की राजीनामा द्या मंत्रिपद तरी आमची द्यायची तयारी आहे. पक्षश्रेष्ठीने जर उमेदवारी राष्ट्रवादीला दिली तर आपण विकास गोगावलेंना शांत कराल? प्रश्नच नाही ना. आम्ही पक्षाशी बांधिलकी आहे. ज्या पक्षामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत त्या पक्षाला पण आम्हाला मोठं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, मागणं कोणी काय चुकीचा अशातला भाग नाही आहे. परंतु आम्ही एकदा सांगितलं की आमचे नेते मंडळींनी ठरवलं की बाबा अशा प्रकारे चालायचं आहे तर आम्ही ते चाललो. आपण देखील सर मंत्री आहात, निर्णय प्रक्रियेतले आहात, पक्षश्रेष्ठीमध्ये वरिष्ठ नेते आहात, पण प्रत्येक वेळी आपण एकनाथ शिंदेचं नाव सांगताय, आपण ठोस कुठली भूमिका मांडत नाही आहात. यामागचं गणित काय? आम्ही पक्षाला मानणारे आणि नेत्यांना मानणारे म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 4 वेळेला आमदार आणि आता मंत्री झालेला आहे. ह्याच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असू शकतो ना, त्याची पण आठवण ठेवणं गरजेचं आहे. जसे आम्ही जनतेची ठेवतो तसे आमच्या नेत्यांची पण आठवण ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या उक्तीप्रमाणे आत्तापर्यंत आलं. मी शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतला मावळा आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत ते करून आम्ही चाललो. धन्यवाद सर. हे होते मंत्री भरत गोगावले. राज वैश्व, टीव्ही मराठी, सुधागड, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.